आजोबा पणजी, इकडं आजी आणि इकडं आजी. मस्त बिस्लरीचा बॉक्सच घेतला मोठा बघा. यातला कोणता तरी एखादा ज्यूस घेऊन जाणार. आजोबा पणजी, इकडं आजी आणि इकडं आजी आणि इकडे पप्पा. आणि ती जोड बसले तिकडं आतमध्ये. बाळ तिकडं मम्मी तिकडे. आता मस्तपैकी आम्ही इथं जेवण करायला बसलोय. आहेत की मामा गेला घरी आंघोळ करायला. मला जेवण नाश्ता करून इथं निवांत असं जेवण भेटते. डाळ भात का इकडं काय काय आणलं आता भाजी. लोणचं लई येतं या. अजून बी देते असती. लोणचं पण दिलंय, मसाला पण दिलाय, कालवण पण दिलंय. खावा म्हणलं संध्याकाळ होतं ना. नुसत्या भाकरी कालवणच म्हणतात. मग कालवण होतं की इथलं होतं. मटकीचं होतं ना कोणाचं? मटकी कसं जरा वातावरण जरा खराब आहे. चला आता मस्तपैकी आम्ही जेवाय बसलोय. आत काही एंट्री नाही आम्हाला. बाहेरच्या बाहेरचं आम्ही चोरी चुपके ब्लॉग घेतले. गपचूप माहीत नाही कोणाला. आतमध्ये पण घेता येईल पण नाही घ्यायचं. मग तेच की तुम्हाला लवकरच थोड्या दिवसात कळणार आहे नेमकं काय गोष्टी काय नाही. त्या सगळ्याचा आनंद तुम्हाला दिसतोच आहे चेहऱ्यावरती. त्याच्यावर ओळखून जावा. डायरेक्टच भाजी पातळ नाही विषयच नाही. सुक्कच होय. चला चार्जरवरती जर टाकलंय ना. कांदा पण दिल्यात. चहाची काय शिकलं इथं तोडायचं फोडायचं. चला ह्यांचं चालू आहे वाडावाडीचं. जेवण करतो आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी काय काय गोष्टी सांगायच्या. बाहेर आलो आणि बाहेर आलं की मला सांगितलं पाणी बॉटल घेऊन या. मी मस्तपैकी लोक वगैरे चेंज केला आणि सासरे पाटील बघा गेले गावाकडे. तर मला गावाकडे कांदा आहे ते आहे. आई बी गेल्या म्हणजे सुटीची आजी पण गेली. तर बघा मस्तपैकी बिस्लरीचा बॉक्सच घेतला मोठा लट. कारण काय होते घडी सारखं 1 बॉटल 2 बॉटल 3 बॉटल करण्यापेक्षा सारख्या सगळ्याच बॉटल्या घेऊन गेलेले बरं आहे. बाळ बी चांगले मस्त आहे. बाळाला खेळवलं इकडं जेवण केलं मस्तपैकी. आता बाळ मस्तपैकी खेळतं आहे हलव करतं आहे. वाटलं नाहीच्या घरी डायरेक्ट स्वीटीचा फोन येतो काय म्हणते बघतो मी. बिस्लरीचा बॉक्स पोच केला आणि म्हणलं चला बाहेर निघा. जेंट्सनी बाहेर निघा. आता मस्तपैकी झोपायचा टायमिंग झाला आहे त्यांचा. रिलॅक्स निवांत आराम करायचा वेळ झाला आहे. मम्मी आणि सासूबाई तिथंच आहेत बसलेत बाळापाशी. आनंदीचा विषय म्हणजे विशेष तसा आहे. जेव्हा स्वीटीचं व्यवस्थित सांगितलं आणि बाळाचं व्यवस्थित सांगितलं मला बरं वाटलं. कारण की कसं असं धाकधूक होतीच ना तर वर डिलिव्हरी व्हायच्या म्हणलं की काय ना काय म्हणजे परत इकडं पळ तिकडं पळ पावसा पाण्याचं इकडं जा तिकडं जा. एकदा चांगलं आहे म्हणून सांगितलं लय भारी वाटलं. आता मी झालो वडील स्वीटी झाली मम्मी. त्याला बाळ आता आमचं मस्तपैकी आहे. तर लवकरच तुमच्यापर्यंत रिव्हील करू आम्ही सर्व फॅमिली एकत्र येऊन दाखवतो तुम्हाला. पुढे असे मस्तपैकी छान व्हिडिओ बघायला विसरू नका. स्वीटीची डिलेवरी छानशा पद्धतीने झाली व्यवस्थित झाली. स्वीटी पण ठीक आहे बाळ पण ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. तर ब्लॉग बघितले असतील तुम्ही कसे वाटले ब्लॉग नक्कीच सांगा कमेंट करून. आणि पुढचं ब्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका. आता वातावरण बघा कसं झालं आहे पूर्णपणे असं पावसा टाईप झालं आहे म्हणजे आभाळच भरलं आहे म्हणायचं. इथून तिथून बघा कडपत्र रांग आहे. मी एकदम एका कोपऱ्यात येऊन बसलो निवांत. कारण की शंभू बी गेला आहे घरी. त्याला मला ये तर मामा आलते परत सासरे पाटील येऊन गेले परत आजी होत्या ते पण गेल्या. असं कोण ना कोण रोज ना रोज भेटायला येतं जातं भारी वाटतं. सुटीला पण बरं वाटतं आणि माझा तर आनंद वेगळाच आहे. बाळ कसं आहे बाळ काय करतंय खेळतंय मस्तपैकी. तर चला डॉक्टरने अजून काय सांगितले पथ्य पालन करायला सांगितले सुटीला म्हणलं काळजी घे तुला काळजी लागेल ती सांग मी आणून देतो. सगळीच आहे तिथं सांग प्रत्येकाला सांग कोण ना कोण काय ना काय घेऊन येईन. मी तर काय पण आणतोच आहे. आता मस्तपैकी बाळाला आज सकाळी जाऊन म्हणजे कालच मच्छरदाणी परत उशाला मम्मीने काय खरेदी केली ती सासूबाईंनी मम्मीने दोघींनी बी एकमेकीने केल्या खरेदी.
परत मी केली काही ना काय असंच चालत राहणार आहे. तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग बघा. हॉस्पिटल बसनं जरा बाहेर आलो शंभर मी तर शंभरला करायची कठीण तर म्हणलं जाता जाता म्हणलं कठीण बी करावून जातो तर ज्यूस घेऊन जाऊ. नंबर किती येतं नाही का बस नंबर चल. निवांत बसलोय जरा लाईटी खाली आणि आता सुईटीला जाताना न्यायचं आहे बघा ज्यूस घेऊन जायचं आहे. थोडं डॉक्टरने वगैरे सांगले ज्यूस वगैरे द्या तिला. शंभरने मस्तपैकी कठीण किती मला तर काय वाटा नाही तो कठीण केल्या का हां होय काय करतोय काय माहिती त्यालाच माहीत. तर आता बसले बघा गाडी लावून इथं मस्तपैकी म्हणलं थोड्या वेळ जरा शांत वातावरण बसावं असं नाही हायवेलाच बसलोय आम्ही. त्याला जाता जाता सुटीला ज्यूस घेऊन जायचं आहे. कोणता तरी ज्यूस घेऊन जातो आणि ज्यूस वगैरे घ्यायचं जायचं मस्तपैकी. आता बसले बघा मॉलच्या पुढं ठीक आहे सुभद्रा मॉलच्या पुढं बसतो. गाड्या काय हारणच वाजतात. पप्पाला फोन केला गेलं म्हणून नाही बाय बरोबर हां होय पोचला असते. तर चला आम्ही आता ज्यूस घेऊन जातो आणि बाळाकडे जातोय अजून. आता बघा ज्यूसच्या या ठिकाणी आलो आहे स्पॉटला गाडी लावली तर मस्तपैकी. आता आम्ही मस्तपैकी एक ज्यूस पिणार आणि स्वीटीसाठी बघा त्यातला कोणता तरी एखादा ज्यूस घेऊन जाणार. ड्रॅगनचा न्यावा का नाही शरीरासाठी किवीचा ज्यूस न्यावा. होय किवीचा न्यायचा म्हणजे कसं पौष्टिक शरीराला बी चांगलं असतं आणि पिशी चांगलं मजबूत होते स्ट्रॉंग होते ते. अजून एखादा कुठला तर ज्यूस घेऊ पायनॅपल वगैरे कोणता तरी घेऊ. चला एक स्वीटीला एक कॉल करतो आणि विचारतो ज्यूस कोणता घ्यायचा कोणता नाही. तर तात्पुरता आपला ज्यूस तयार होतो बनतोय माहिती काय. चला ज्यूस वगैरे रेडी झाला. आम्ही मस्तपैकी ज्यूस वगैरे एक ग्लास पिलो. आता निघालो कुठे आपला ज्यूस नाही तर म्हणतीन बेगर ज्यूसच पळतात काय मस्तपैकी वातावरण झालं आहे. आता निघतो आम्ही स्वीटीकडे. ज्यूस दिला आता निघालोय बघा आम्ही बघ बाहेर चालत इकडं मस्तपैकी ऑर्डर मोकळं झालं आहे. सकाळी गच भरतं. आता बसतो बाहेर जाऊन थोड्या वेळ निवांत. त्याला काय थोडंसं पेता येणं नारळ बाहेर आणून टाकता येईल. लावलंच नाही तुम्ही हा? खूप फॅमिलीला नाही माहिती. पण सगळ्यांना सांगणार कुणाला वाट बघायला नाही लागणार. दोन दिवसासाठी तसं नसतंय. युट्यूब फॅमिली पण तुला सांगतो विचारते मी बघितलं पण सांग ना काम मी नाही बघितलं बरं का. सॉरी मी कारण नेटवर्क थोडं सुद्धा येत नाही. मी एक पण कमेंट वाचली नाही कोणाची.